नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलवर. तर श्रावण चालू झालेला आहे आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा. हे बघू शकताय माझ्या मागे सगळं पॅकिंग केलेलं सामान आहे. तर आज मी देवाची पूजा करणार आहे. ॲक्च्युली मला जे देवाऱ्यातले देव होते ते पॅकिंगमध्ये ठेवायचे होते, पण म्हटलं आज श्रावण सोमवार आहे तर मग आज पूजा करू आणि त्याच्यानंतर मग उचलू. तर आता मी पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर देव जे आहेत ते मी उचलते. कारण मग माझ्या बॅगमधून मी एकच बाप्पाचा फोटो घेऊन जाईन आणि बाकी सगळे आहेत ते मी पॅकिंगमध्ये ठेवेन. कारण बॅग पण जास्त अलाउड नाही आहेत आणि बॅग ऑलरेडी भरलेले आहेत त्यामुळे. तर चला मी आता तो देवाची पूजा करून घेते. तर आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता मी जे देव जे आहेत ते मी बाहेर काढते कारण पॅकिंग करायचं आहे त्याच्यामुळे. तर आता मी देव जे आहेत ते खाली करते, म्हणजे ना एकच बाप्पाचा फोटो ठेवेन तिथे आणि बाकी सगळे उचलते मी. आमचा कार मधला बाप्पा होता. कार ज्यावेळी गेली त्यावेळी तो काढून ठेवला. तर आता सगळे देव उचललेले आहेत. फक्त एक गणपतीचा जो फोटो आहे तो मी ठेवते आणि हाच फोटो मग मी आमच्या सोबत जाताना बॅग मधून घेऊन जाईल. एक फोटो काय रॅप करून बॅग मध्ये ठेवू शकतो, पण एवढे सगळे नाही ठेवू शकत ना, म्हणून. तर आता हे सगळं देवाचं जे सामान आहे ते पण मी हे करते, उचलते. अगरबत्ती राहू दे. म्हणजे देवाला तेल घालायची बॉटल आहे, ती घासून घ्यावी लागेल ना. हे मी लक्ष्मी पूजन करते. ती बुक आहे ती लक्ष्मीची कथा मार्गशीर्ष मधली. ते पैसे ज्यावेळी बाजूला हो बाबू, पैसे जे काय पूजा वगैरेला आपण ठेवतो ते याच्यातच टाकून ठेवते ते सगळे. नाही का हा तो काढू शकतेस असं. आई हो मेली मी. ऐको तुम्ही सांगितलं ते वर कर आणि काढ म्हणून. बोललो, ऐकलात ना तुम्ही पण? मी येतो बोललेलो. कॅमेरा सुरू आहे. मी येतो म्हणून सांगितलं. तुम्ही बोललात तू काढू शकतेस. तर मी ज्यावेळी देवाचं जे सगळे देव उचलत होते त्यावेळी मला हाताला लागलं आणि माझ्याबरोबर असं काय नाही काय होतच असतं. मी जेवण करते वेळी खूप वेळा भाजत असते आणि काहीतरी काम करते वेळी मला काही नाही काहीतरी लागतं. तर खूप जोरात माझ्या डोक्यात कळ गेली, इतक्या जोरात मला लागलं ते टेबल.
तर मग देव उचलल्यानंतर सगळ्या फोटो फ्रेम आहेत त्या रॅपिंग पेपरमध्ये रॅप केल्या आणि मग अनिकेतने त्याला टेप वगैरे मारली. खूप कसं तरी वाटत होतं. 6 वर्ष आम्हाला आमच्या बाप्पाने खूप साथ दिली. आमच्या सुखदुःखात नेहमी आमच्या सोबत होते ते. म्हणूनच आम्ही इथे 6 वर्ष व्यवस्थितरित्या राहू शकलो. कारण मला तर नेहमी असं वाटतं की बाप्पा पुढे आणि आपण मागे, असं माझं ध्येय आहे. आता उद्या आमचं सामान जाणार आहे आणि आता लास्टचं जे पॅकिंग राहिलं आहे ते आम्ही करतोय. तर लास्टच्या पॅकिंगमध्ये आता एक शू रॅक आहे ते कसं रॅप करतोय, टीव्ही कशी रॅप करतोय ते सगळं मी आता तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा, हे जे प्लास्टिक रॅप आहे ते आता आम्ही आता हे साईडनं असं लावून घेतो. तर हे जे शू रॅक आहे त्याला आम्ही आता रॅप करतोय, कारण की ज्यावेळी आम्ही त्याला कंटेनरमध्ये भरू आणि मग बाकीच्या वस्तू लागून त्याला काही म्हणजे स्क्रॅचेस वगैरे येऊ नये म्हणून मग अनिकेतने सांगितलं की ह्याला व्यवस्थित रॅप करून घेऊया. रॅपिंगमध्ये कमरेची पूर्ण वाट लागते. हे म्हणजे बॉक्समध्ये जरी भरायच्या वस्तू असल्यात किंवा असं काही रॅप करायचं असलं तरी पण आता हे रॅप झालेलं आहे. तर आता इथे टीव्ही रॅप करतोय. तर त्याच्यासाठी जो मागचा त्याचा जो बेस आहे तो पहिल्यांदा अनिकेत काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग रॅप करू. थोडा सॉफ्ट आहे. मग हे आणि 2 कम्फर्टर मिक्स करू बघू आणि याच्यात आधी रॅप करून घेऊया टीव्ही आणि मग त्याला प्लास्टिक रॅप करू. आधी प्लास्टिक रॅप केलं तर आधी बबल रॅप केलं तर नाही, बबल रॅप नाही आपल्याकडे. ते बबल रॅपने खूप बल्की होणार. तर आपण याच्यात आधी रॅप करणार आहोत आणि मग प्लास्टिक रॅप आणि मग शेवटी अजून एक बॉक्स सुद्धा आहे आपल्याकडे. त्याच्यात राहिलं तर मे बी त्याच्यात आपण फिट करू शकतो. बघूया फुल टीव्हीला पुरतोय काय. आता मग आपण दुसरा पण वापरू शकतो. बघू शकताय आतमध्ये कम्फर्टर आणि वर आम्ही खूप मोठ्या मेहनतीने ही टीव्ही पॅक केलेली आहे. कारण हे प्लॅस्टिक रॅप करणं तेवढं सोपं नाही आहे. मला व्हिडिओ नाही घेता आला त्यावेळी, कारण खूपच मेहनतीचं काम होतं आणि प्लस हे कसं डेलिकेट असल्यामुळे खूप सांभाळून करावं लागतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नाही चालू केलेला. 45 इंचेसचा आहे टीव्ही. हा, त्याच्यामुळे खूप मोठा आहे. आता याच्यावर अजून एक बघू, बॉक्स पण आहे आमच्याकडे. गरज वाटली तर बॉक्स लावू, नाहीतर मग असं थोडा याला अजून बॉक्स लावू तर कुशन चांगला मिळेल. बॉक्स मध्येच घालू त्याला. आता इथे पॅक झालेलं आहे, हे बघू शकताय. टीव्ही जी होती ती आम्ही पहिल्यांदा ब्लँकेटमध्ये रॅप केली, त्यानंतर वरून प्लास्टिक रॅप केलं आणि बबल रॅप केलं नाही कारण ते खूप हेवी होणार होतं म्हणून. त्याच्या आतमध्ये ह्या बॉक्सच्या पण असे थर्मोकॉलचे कुशन घातले आणि आता टीव्ही फायनली पॅक झालेली आहे. आणि आता बघा, हे असे लेबल आपण लावू शकतो. सजाईल म्हणजे थोडं डेलिकेट आहे, सांभाळून हँडल करा. ॲक्च्युली आम्ही सगळ्या लाईट्स आता काढल्या ना, त्याच्यामुळे ब्लर दिसतंय घरात पूर्ण. पण बघू शकताय हा सगळं उद्या जाणार आहे सगळं सामान. बघू कसं होतंय मूविंग ते. आम्ही कधी एवढं तर मूव केलं नाही, फर्स्ट टाइम आहे आमचा हा. करून खूपच जास्त दमायला झालंय आज, कारण आज आम्ही महिनाभर करतोय. आता लास्टचे 2 डब्बे नाही सॉरी 2 बॉक्स पॅक करायचे राहिले. अनिकेत तिथे करताय. एवढं सामान आहे तेवढं सगळं आम्ही इथे ड्रॉइंग रूम मध्ये आणून ठेवलंय ह्याच्यासाठी की डोळ्यासमोर राहिलं तर मग उद्या पॅक मूविंग चालू झालं की विसरायला होणार नाही. नाहीतर मग एखादं बॉक्स किंवा एखादी कोणती गोष्ट जी इम्पॉर्टंट असेल. तर आता जेवढं सामान होतं ते सगळं आम्ही बाहेर आणून ठेवलं ड्रॉइंग रूममध्ये ह्याच्यासाठी ठेवलं की उद्या सगळं आपल्या जर डोळ्यासमोर राहिलं तर मग मूव करते वेळी बरं पडेल. नाही तर कसं एखादी गोष्ट आतमध्ये विसरलो आणि जी तीच इम्पॉर्टंट असेल किंवा जसे मुलांच्या बाईक आहेत त्या सगळ्या पॅटिओमध्ये होत्या, त्या सगळ्या आता आणून ठेवल्या. बेडरूममध्ये जेवढे बॉक्स होते ते सगळे आत आणून ठेवले. तर मग बरं उद्या कसं पटापट मूव करते वेळी डोळ्यासमोर राहिलं तर बरं पडेल म्हणून सगळं सामान जे आहे ते आता ड्रॉइंग रूममध्ये आणून ठेवलं. आणि इथे थोडीशी अशी जागा करू आम्ही आता. ही एक डॉली आणून ठेवलेली आहे माझ्या फ्रेंडकडनं आणि अजून एका दुसऱ्या फ्रेंडकडनं ह्या 2 डॉल्या आणलेल्या आहेत. ही एका फ्रेंडकडनं आणली आहे, तिची थोडी मोठी, आणि आत्ता पुन्हा संध्याकाळी अजून एका फ्रेंडकडून मी घेऊन आली. तर कसं 2 त्याच्यातून आम्ही पटापटा बॉक्स उद्या खाली नेऊ शकतो जेवढे जमतील तेवढे. आणि मूव्हर्स तर एक बोलवलाय, मूव्हर्स बोलवलेला आहे, तो पण येईल. तर बघू कसं आमचं मूव्हिंग होतंय उद्या ते.